नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा 14वा वर्धापन दिन अमरावतीत उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक 3 मे 2026 रोजी मोर्शी रोडवरील महिला मुक्ती सांस्कृतिक भवन येथे दुपारी 12 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गेल्या 14 वर्षापासून महिलांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेचा हा विशेष सोहळा ठरणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे राहणार आहे. तसेच खासदार बळवंत वानखडे, प्रवीण पोटे पाटील, राजेंद्र गवई यांच्यासह यशोमतीताई ठाकूर, सुलभा खोडके, प्रताप अडसड, गजानन लवटे, उमेश यावलकर आणि माजी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्षामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जसं साहेबांनी सांगितलं, 14 वर्षे संघटनेला पूर्ण झालेले आहे. संघटनेचा 14 वर्धापन दिवस आणि भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष स्थापना दिवस या संदर्भात इथे आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. नेमकं आताच काय म्हटलं बा, पक्षाचं नामांतर बदलावं किंवा पक्षांतर करावं, तुम्हाला असं काय वाटतं? बरोबर. ज्या प्रमाणात आम्ही आजपर्यंत वाहत होतो, समाजसेवा करत होतो, उन्हातानात समाजसेवा करत होतो, लोकांच्या मदतीला धावत होतो, तर आम्हालाही असं वाटलं की आता आमच्याही पक्षाचे आमच्याही संघटनेचे लोक पक्षात येऊन उद्या ती निवडणुका लढायला पाहिजे. आज महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली. त्या पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कार्य असं होतं की या संघटनेला तब्बल 14 वर्ष झाले आणि 14 वर्ष झाले आम्ही दरवर्षी आपला वर्धापन दिवस साजरा करतो. म्हणून हा 14वा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे आणि तो चांगल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनेच्या लोकांना एकत्रित आणून आणि हा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. 3 मेला सगळ्यांच्या समक्ष, सगळ्यांच्या साक्षीनं, सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष यांची आम्ही सुरुवात करायला चाललो, म्हणजे स्थापना करायला चाललो. त्या तारखेपासून आम्ही पक्षाचं काम करूया आणि बरेच लोक आजपासूनच पक्षात येतो म्हणून अशी सुरुवात झाली. फार एक चांगलं संकेत मिळतोय. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.